वरळीचा बालेकिल्ला कायम राहणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पाळला असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. ज्यांना सर्व काही दिलं ते सोडून जात आहेत अशा लोकांच्या जाळ्यानं फरक पडत नाही असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. हे वारंवार का होतंय? संवाद होत नाहीये का, किंवा बोललं जात नाहीये का, ताकद दिली जात नाही का, हे प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर देखील जे आम्ही सांगत होतो 4 वर्षापूर्वी ते आता वारंवार उभे राहत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकानं गेलेल्या लोकांवर गद्दार म्हणून टीका करण्यापेक्षा किंवा त्यांना शिवीगाळ करण्यापेक्षा स्वतःमध्ये काहीतरी आत्मचिंतन करून सुधारणा केल्या पाहिजेत आणि हीच अपेक्षा सगळ्यांची आहे. अनेक नगरसेवक महाराष्ट्रातले, अनेक महानगरपालिकेतले नगरसेवक, अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य महाविकास आघाडीचे हे महायुती म्हणून शिवसेनेमध्ये यायचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये ती यशस्वी होत आहेत. दरम्यान उदय सामंतांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर ठाकरेंनी सुधारणा करणं गरजेचं असल्याचं उदय सामंतांनी यावेळी म्हटलेलं आहे. टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन करा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आता पाहूयात आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय. वरळीचा बालेकिल्ला कायम राहणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पाळला असंही त्यांनी म्हटलंय. ज्यांना सर्व काही दिलं ते सोडून जात असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे.